उपयोग नाही करायचा त्याला 80% काढून टाकायचं, 20% डोक्यातच हेअर स्पा ठेवायचं. ठीक आहे. ते कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटत आहे, चांगलं वाटत आहे. मसाजने तर अजून जास्त ठीक वाटत आहे. ठीक आहे ना ते. ओके. हेअर स्पाने ताई तुमचं हेअरफॉल जो विकनेस आहे तो स्ट्रॉंग होईल, जे रफ केस क्लिअर होतील आणि केस शायनिंग येईल. जीव नसल्यासारखे जे तुमचे केस आहेत ना ताई ते स्ट्रॉंग केस येतील. जे वीक केस आहेत ना याला स्ट्रॉंग केस होतील. अजून लिकाचं तर होणार नाही याच्यामध्ये, पण थोडी बहुत असर करू शकते. कन्फर्म नाही सांगू शकत मी याच्यामध्ये लिकाबद्दल. ठीक आहे. ते जेव्हा डॅमेज केस आहेत ना पूर्ण फेअर होऊन जातील. शॅम्पू कोणता यूज करतो तुम्ही? मॅट्रिक्स. तर आज आपण करूया हेअर स्पा. ठीक आहे. हेअर स्पा करण्यासाठी आपण 4 सेक्शन काढूया. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ठीक आहे. याला बेसिक 4 सेक्शन म्हणतात. आपल्या एका सेक्शनला ॲप्लिकेशन झालेलं आहे परिपूर्णपणे.
आता आपण व्यवस्थित असं कॉम्ब करूया पद्धतशीरपणे. लेअर कट केलं होते का ताई तुम्ही? एप्रिलमध्येच केलं होतं. नाही, लेअर कट केले होते का? हो, माहित नाही मला कोणती कट केली होती. अरे म्हणजे खूपच हे होते ना माझे केस, तर त्यांना आपल्या ह्याच्यानंच करून देतो. लेअर कट केले होते ते दिसत. हेअर स्पा अप्लाय करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. माझी पद्धत अशी आहे की मी आधी रूट्सला टचअप करावतो हेअर स्पा क्रीम, त्याच्यानंतर मग लेन्थला अप्लाय करतो क्रीम. ठीक आहे. या प्रकारे आपण मी आता टचअपला केलेला आहे क्रीम अप्लाय. आता लेन्थला अप्लाय करायचं. जर तुम्हाला माझी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमची कोणती पद्धत आहे. तर हलकं हलकं लागतं पाण्याचा पण उपयोग करूया. खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही. जेवढ्याच तेवढं पाणी पण यूज करूया आपण. क्रीमला परिपूर्णपणे ऑब्झर्व करण्याकरता पाण्याचा पण उपयोग करावा. बघा, अशा प्रकारे क्रीम मी अप्लाय केलेल्या 2 सेक्शन मध्ये कम्प्लीट झालेले आहेत आणि उरलेले 2 आहेत. सेम ह्याच पॅटर्न आपल्याला 2 सेक्शन कम्प्लीट करायचे आहेत. आपल्याला त्याआधी व्यवस्थित असं दोन्ही साईडला कॉम्ब करूया पद्धतशीर. बघा, 3 सेक्शन आपले कम्प्लीट झालेले आहेत. आता उरलेला आहे लास्ट चौथा. त्याला पण सेम ह्याच पद्धतीने आपण क्रीम अप्लाय करूया, हेअर स्पा क्रीम अप्लाय करूया. आधी हलकेसे पाण्याने हेअर गेले करू. त्याच्या रूट्सला आधी क्रीम अप्लाय करायचं आपल्याला. सेम त्याच पॅटर्न जसं आपण 3 सेक्शनला कम्प्लीटला तसंच यूज करायचं आपल्याला. आधी टचअपला क्रीम अप्लाय करायची, त्यानंतर मग रूट्सला अप्लाय करायची. स्टेप बाय स्टेप, सेक्शन बाय सेक्शन काढत न्यायचं आपल्याला रूट्स पासून. या प्रकारे बघू शकता. कंप्लीट झालेला आहे आपला हेअर स्पा क्रीमनी. आता आपल्याला लेन्थला अप्लाय करायची क्रीम. बघू शकतो या प्रकारे एक सेक्शन घ्यायचे आपल्याला. लॉंग व्हायला क्रीम अप्लाय करायची, मर्ज करायचे क्रीमला. मर्ज झाल्याच्या नंतर तुरंत कॉम्ब करायचं आहे. कॉम्ब झाली की सोडून द्यायचं. सेम पॅटर्न तीच राहणार आहे आपल्याला. 3 सेक्शन काढू याच्यामधले. बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड. सेम तीच प्रोसिजर आहे आपल्याला. हेअर क्रीम ॲप्लिकेशन. ओके, या प्रकारे
आणखी ते तसंच कॉम करायचं व्यवस्थित असं. सेम ते फॉर्म्युला आपला हेअर स्टीम कॉम ॲप्लिकेशन कॉम. या प्रकारे चारही सेक्शन आपले कंप्लीट झालेले आहेत, जसे की तुम्ही पाहू शकता. एकत्र घेतलेले आहे पूर्ण तिन्ही पण सेक्शन. लास्ट चौथ्या सेक्शन मधले तिन्ही सेक्शन कंप्लीट करून एकत्र मिक्सिंग करत आहे हेअर स्पा क्रीम. त्याच्यानंतर मग कॉमने मिक्स करत आहे क्रीमला, हेअर कॉम करत आहे. ओके. खूप सारे सलून मधले हेअरचं काय करतात, उरलेली क्रीम फेकून टाकतात. फेकायचं नसतं, जे लेंथ असते आणि ॲप्लिकेशन करून टाकायचं पूर्ण क्रीमला. बॉलमध्ये क्रीम असते त्याला पूर्ण परिपूर्ण लेंथला ॲप्लिकेशन करून टाकायचं, फेकण्याऐवजी अप्लाय करायचं. ओके, बघू शकता. आणखी मसाज द्यायची आहे. याच्यापासून दोन फायदे होतील. एक मिक्सिंग होऊन जाईल हेअर स्पा क्रीम पूर्ण हेअरमध्ये, आणि दुसरं रिलॅक्सेशन होईल, थोडंसं रिलॅक्स वाटेल. जर तुमच्याकडे व्हायब्रेटर असेल तर तुम्ही व्हायब्रेटरनं पण एक मसाज देऊ शकता हलकेचे. तुम्हाला वाटलं तर 2 मिनिटं 5 मिनिटं तुमच्यावर डिपेंड करते. नसली तर हातानेच करायचं. जसं की माझ्याकडे आहे, तुम्ही व्हायब्रेटरनं पण मसाज देणार 2 मिनिटाच्या नंतर, पण आधी हाताने करत आहे. बघा लेन किती सॉफ्ट आणि सिल्क झाले आहेत, बघू शकता. या प्रकारे आधीचे रफ हेअर होते, आता क्रीम पासून फेअर झाल्यासारखे असं वाटायचं. हेअर वॉशच्या नंतर परिपूर्ण फेअर होऊन जाते लगेच. जसे की आपण म्हणलो व्हायब्रेटरचा वापर करणार आहे मी, तर ते आता व्हायब्रेटर मी किमी कंपनीच्या व्हायब्रेटर यूज करतो. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तुम्ही त्याचा पण उपयोग करू शकता. त्याच्याने रिलॅक्सेशन थोडंसं बरं होते. आज थोडंसं काम करूया. व्यवस्थित आपण कॉम केलेला आहे, हलकासा, खूप जास्त खिचू कॉम नाही केलेला आहे. बघा हे आपल्याकडे व्हायब्रेटर आहे किमी कंपनीचे.
आपल्या हलकंसं 2 मिनिटाची मसाज पण झालेली आहे. आता आपल्याला व्यवस्थित असा कॉम्ब करूया. ताई याला अर्धा तासानंतर चांगला व्यवस्थित वॉश करायला तुम्ही. ठीक आहे. खूप जास्त घासून धुवायचं नाही त्याला आणि शॅम्पूचा उपयोग नाही करायचा त्याला. 80% काढून टाकायचं, 20% डोक्यातच हेअर स्पा ठेवायचं. ठीक आहे. ते असं खूप क्रीम आणून घासा चिक लागत आहे, चिकट पण घासायचं नाही. खूप हलकं घासायचं, काढायचं पूर्ण, पण थोडं डोक्यात राहायला पाहिजे हलकीशी क्रीम. तर रिझल्ट चांगला राहील. कट करता का हेअर वॉश तुम्ही करून येईल ते तर केसामध्ये जे लेंथ आहे ते बरोबर समजून येईल. त्याच्यानंतर तुम्ही हेअर वॉश तुम्हाला आजच येऊ का? हा तुम्ही आज पण येऊ शकता, सायंकाळ पण येऊ शकता, उद्या पण येऊ शकता. असं काही नाही. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल उद्या दुपारी पण येऊ शकता. असं काही नाही. तुमच्या इकडला जो बाळ आहे तो झोपून ना त्याला मला उद्या पण येऊ शकता. असं काही नाही. थ्रेडिंग पण करता का? नाही, थ्रेडिंग आणि वॅक्सिंग सोडून. कसं वाटत तुम्हाला? मस्त वाटत आहे. इकडे चांगलं वाटत आहे. मसाजने तर अजून जास्त ठीक वाटत आहे. ठीक आहे ना ते? ओके. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. ओके. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला.